विडमॅट विषयी A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. सर्वात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. या पुढच्या 5 ते 6 मिनिटांमध्ये विडमॅटचा खर्च, विडमॅट कसं टाकायचं, कुठलं वापरायचं, कुठल्या फळझाडांसाठी चालतं, सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर सर्वप्रथम पाहूयात, मी आता ज्या प्लॉटमध्ये उभा आहे ते आहे सुपारीचा प्लॉट. आणि त्याच्यामध्ये आपण 6 फूट रुंदीचं विडमॅट वापरलेलं आहे. आता 6 बाय 6 वरती सुपारी होती. आपण इथं पिन वापरलेलं आहे, इथं पिन वापरलेलं आहे, अशा पद्धतीने हे पूर्ण पॅक केलेलं आहे. तर आता सर्वप्रथम प्रश्न आहे, विडमॅट किती रुंदीमध्ये येतं? विडमॅट आता इथं बघताय 6 फुटाचा हा रोल आहे, हा फोल्ड असतो, याच्यामध्ये 6 फूट आहे. विडमॅटची रुंदी 2 फूट येते, 3 फूट येते, 3.25 फूट येते, 4 फूट येते, 5 फूट येते, 6 फूट येते, 10 फूट येते. म्हणजे साधारणपणे 0.61 मीटर, 0.92 मीटर, 1 मीटर, 1.2 मीटर, 1.5 मीटर, 2 मीटर, 3 मीटर आणि काही ठिकाणी नर्सरीसाठी अगदी 4 मीटरची सुद्धा म्हणजे आपल्याला विडमॅट मिळत असतं. तर अशा पद्धतीची ही झाली विडमॅटची रुंदी. आता विडमॅटच्या रोलची लांबी किती येते? विडमॅटचे रोल साधारणपणे 100 मीटरचे आपण कन्सिडर करतो, त्यानुसार तुम्हाला रेट सांगितला जातो. आता विडमॅटचे 100 मीटरचे रोल असतात, म्हणजे समजा तुम्ही 4 फुटी जर सिलेक्ट केला तर 1.2 मीटर गुणिले 100 120 स्क्वेअर मीटर झालं. 2 फुटी सिलेक्ट केला तर साधारणपणे 61 ते 62 स्क्वेअर मीटर, 3 फुटीचा 92 स्क्वेअर मीटर, 1 मीटरचा 100 स्क्वेअर मीटर, 5 फुटीचा 150 स्क्वेअर मीटर, अशा पद्धतीने त्याचा हिशोब काढला जातो. 6 फुटी इथं वापरलाय तर हा 200 स्क्वेअर मीटरचा एक बंडल झाला. आता हे स्क्वेअर मीटर सांगण्यामागचं कारण म्हणजे याचा रेट असतो स्क्वेअर मीटरवरती. आत्ता मार्केटला जसं ड्रिपचं सुद्धा झालेलं होतं, नॉन ISI मध्ये खूप कचरा मटेरियल आलं, तसं याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत. तर साधारणपणे 20 रुपयाचे आता रेट युद्धामुळे वाढल्यामुळे आता नाहीत मिळत आहेत, पण मिळत असतील तरी घेऊ नका, ते अतिशय थर्ड क्लास क्वालिटीचं येतं. 22 ते 20 रुपये, 25 रुपये, 30 रुपये स्क्वेअर मीटरपर्यंत मटेरियल मिळतं, अगदी 35 रुपये स्क्वेअर मीटरचं पण येतं. पण मी जर तुम्हाला सल्ला दिला तर 28 ते 30 रुपये स्क्वेअर मीटरच्या दरम्यानच विडमॅट घ्या. अगदी स्वस्तात 4-5 रुपये आत्ता वाचवताना त्याचं लाईफ पुढचं आपल्याला कमी मिळणार आहे. त्यामुळे साधारणपणे 28 ते 30 रुपये, 32 रुपये स्क्वेअर मीटरचं विडमॅट तुम्ही घेऊ शकता. ते चांगल्या पद्धतीचा थिकनेस कसा असतो? आता हे बघताय तुम्ही, ब्लॅक कलरचं विडमॅट आहे. आता याचा थिकनेस असणार आहे 100 GSM प्लस. म्हणजे याच्यामध्ये अगदी काही लोक रेट कमी सांगून तुम्हाला खोटं सुद्धा विकू शकतात, जसं मल्चिंगमध्ये सुरुवात झालेली होती. काही लोक 90 GSMचा पेपर तुम्हाला 100 GSM म्हणून देतात. जिथं तुम्हाला रेट कमी वाटेल तर ती शक्यता असू शकते. आता याच्यावरती बघता तुम्ही ISI मार्कवलं विडमॅट मी देतोय, हे 100 GSMचं विडमॅट आहे. तर हे 100 GSMचं येतं याच्यामध्ये, जर पण हे तुम्ही 100 GSMचं घेऊ शकता. याचं लाईफ किती राहणार आहे? तर याचं आयुष्य साधारणपणे आपल्याला 3 ते 5 वर्ष, वेगवेगळ्या प्लॉटनुसार महाराष्ट्रात वेगवेगळ्या कंडिशननुसार, साधारणपणे ऊन असेल किंवा त्याच्यावरती आपण काय केमिकल वापरतो, त्याच्यावरती फिजिकल डॅमेज काय होतं, 3 ते 5 वर्ष याचं लाईफ राहतं. आणि याचा खर्चाचा हिशोब मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि त्या लाईफनुसार याचा खर्च 100% आपला वसूल होतो, कारण की आता मजूर मिळत नाहीत, भांगलणीच्या खर्चामध्ये तुमचं हे होऊन जाणार आहे 3 ते 5 वर्ष त्याला लाईफ मिळाल्यानंतर. आता याचं इन्स्टॉलेशन कसं केलं जातं हे सर्वप्रथम पाहूयात. आता हे इन्स्टॉलेशन अगदी सोपं आहे, याच्यात काय रॉकेट सायन्स नाही, आपल्याला काय रॉकेट बनवायचं नाही, साधारणपणे अंतरायचं आहे. फक्त याची साईज तुम्हाला ठरवायची. सपोज जर तुमचं डाळिंब असेल किंवा ड्रॅगन फ्रूट असेल, तुमचं मधलं स्पेसिंग तुम्हाला काढायचं आहे. आता इथं सुपारी होती 6 बाय 6 वरती होती, तर हे पूर्ण यांना कव्हर करायचं होतं, कारण की प्लेन होतं. जिथं तुमचे बेड असतात तिथं काही ठिकाणी जर 14 बाय 8 वरती तुमची लागवड आहे तर 2 फूट इकडे 2 फूट इकडे वापरतात, 3 फूट इकडे 3 फूट इकडे वापरतात, किंवा काही लोक 4 फूट सलग वापरून जिथं जिथं झाड आहे तिथं आडवा कट मारतात. अशा पद्धतीचे वेगवेगळे ऑप्शन आहेत. आणि काही ठिकाणी जर तुमची लांब लांब झाडं असतील तर तुम्हाला 1 स्क्वेअर मीटर बाय 1 स्क्वेअर मीटर, म्हणजे 3.25 फूट बाय 3.25 फुटाचा तुकडा सुद्धा कट पीस रेडी तुम्हाला मिळू शकतो. त्याचा सुद्धा मी तुम्हाला फोटो टाकतोय. आता इन्स्टॉलेशन कसं करायचं? सर्वप्रथम जो रोल आहे तो आपल्याला अंतरून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर तो जमिनीमध्ये लावण्यासाठी 2-4 प्रकारच्या मेथड आहेत. आता मी जी इथे यूज केलेली आहे ती अशा पद्धतीची स्टीलची यू पिन येते, आणि यू पिन आपल्याला अशा पद्धतीने जिथं कुठं जॉईंट असेल किंवा जिथं कुठं आपल्याला लावायचं आहे तिथं अशी खुपसायची आहे, आणि ही जमिनीमध्ये फिट करून टाकायची. अशा पद्धतीने ही विडमॅट पुन्हा तुमचं हलणार नाहीये, काहीच अडचण येणार नाहीये. आणि ज्यावेळी तुम्ही पूर्ण पॅक करताय त्यावेळी कदाचित तुम्हाला जर खतं सोडायची असतील तरी सुद्धा ही निघणार आहे. दुसरा ऑप्शन असतो प्लास्टिकचे नेल्स. प्लास्टिकचे सुद्धा खिळे येतात, त्याचा सुद्धा मी तुम्हाला फोटो दाखवतो. अशा पद्धतीचे प्लास्टिकचे खिळे येतात, प्लास्टिकचे खिळे टोकून सुद्धा तुम्ही काम करू शकता. आणि तिसरा विषय आहे तुमचे पत्री खिळे किंवा वायर नेल्स, ज्याला आपण म्हणतो, तारखिळे 6 इंचाचे वापरू शकता. त्याला 4 दुरीचा वायसर टाकून सुद्धा आपण इन्स्टॉलेशन करू शकतो. अशा पद्धतीनं विडमॅटचं इन्स्टॉलेशन होतं. आता तुम्हाला लागणार किती आहे त्याचा अंदाज काढण्यासाठी तुमच्या सऱ्या मोजा, तुमचा अंतर मोजा. मी तुम्हाला रुंदी सांगितली, त्यानुसार एकदा लांबी मला सांगा, त्यानुसार आपण स्क्वेअर मीटर काढू. साधारणपणे 1 एकर म्हणजे 4000 स्क्वेअर मीटर असतं. त्याच्यामध्ये जर आपण अंतर सोडलं तर एकराला साधारणपणे 2000 ते 2500 स्क्वेअर मीटर तुम्हाला लागणार आहे. तर तेवढं लागत असेल तर 30 रुपयाचा आपण दर पकडला तर 25,000ला साधारणपणे 75,000 रुपये खर्च येईल. त्याला तुम्हाला इन्स्टॉलेशनला काही मजूर लागत असतील 10-15,000 रुपये खर्च, साधारणपणे 1 लाखापर्यंत त्याचं गणित जाऊ शकतं. क्वालिटी जर ही वापरली तर याच्यापेक्षा हलकी सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला करायचं असेल तर. त्याच पद्धतीने तण नियंत्रण आच्छादनाची योजना सुद्धा आलेली आहे, त्याच्यामध्ये 50% आपल्याला अनुदान मिळतं.
आता योजनेचा एक वेगळा व्हिडिओ मी नक्कीच बनवेन, तर चॅनल आपला सबस्क्राईब करा. आणि विडमॅट विषयी अजूनही तुमच्या मनात जर कोणती शंका राहिलेली असेल, आता दुसरा प्रश्न महत्त्वाचा म्हणजे याच्यातून पाणी पास होतं का, तर याच्यातून व्यवस्थितरित्या पाणी पास होतं. आता जशी मोकळी जमीन आहे त्या पद्धतीने एवढं फास्ट होत नाही, पण याच्यातून प्रॉपर पाणी तुमचं पास होणार आहे. मल्चिंग पेपर नाही, हे झाडांचं मल्चिंग पेपर सारखं काम करणारं तण नियंत्रण आच्छादन आहे, त्यामुळे यातून पाणी पास होणार आहे. त्याच पद्धतीने डाळिंबामध्ये आपल्याला काही ठिकाणी पांढऱ्या मुळीची चांगली वाढ सुद्धा आपल्याला जाणवून आलेली आहे. तर अशा पद्धतीने विडमॅट काम करतो. तुमची कोणतीही शंका असेल तर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, कमेंट करू शकता. आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपलं पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये कुठेही विडमॅट मागवायचं असेल तर आपण दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याला ट्रान्सपोर्टनं तुम्हाला हे विडमॅट सर्व ठिकाणी मिळू शकतं. अशाच अधिक व्हिडिओसाठी आपलं पेज नक्कीच सबस्क्राईब करा.